आणि आज मुंबई, बडोदा, गाव सर्व आपले उतेकर भावकी म्हणून आज आपण आपल्या कुलदेवतेची पूजा करतोय एकत्र येऊन. आपण आपल्या कुलदेवतेचं आज जर बघायला गेलं तर प्रत्येक जसं आपली सुरुवात आईपासून होते, तसंच आपल्या कुळाची सुरुवात सुद्धा एका देवीपासून, कुलदेवीपासून होते. प्रत्येक विषय म्हणजे प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी आहे. कोणाची कुलदेवता 3 आहे, कोणाची कुलदेवता 5 आहे, कोणाच्या 7 कुलदेवता आहे, कोणाच्या 9 कुलदेवता आहे, कोणाच्या विषय थोडासा गहन आहे. आज हे बोलणं जे आहे हे आपल्या कुलदेवतेवरच बोलायचं आहे, दुसरा विषयच नाही आपल्याकडे. कारण की प्रवचन रूपी सेवा ही कुलदेवतेच्या पूजेच्या निमित्ताने आहे, बरोबर आहे ना. मग आपल्याला त्या संदर्भातच आज विषय मांडायचा आहे. आणि थोडासा अभ्यास केला, ग्रंथ चाळले, त्याच्यातून आपल्याला आपल्या कुलदेवतेचा इतिहास कळावा. तो जोपर्यंत मला उमगलाय, जेवढं शोधता आलं मला आपल्या कुलदेवतेबद्दल, तेवढं शोधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आज हे आपलं कुलदेवतेच्या पूजेचं कितवं वर्ष आहे तर 30वं वर्ष. किती? 30 वर्ष झाले आज आपल्या या पूजेला. पण आपल्या पूर्वजांनी, जसे बाबा आहेत नेहमी सांगतात, आणखी सगळेजण सांगतात आपल्या कुलदेवतेची नावं, पण ते वेगवेगळी आहेत. आणि आज ही सेवेकरिता जी मी ओवी निवडलेली आहे, ही 12व्या अध्यायातील ज्ञानेश्वर महाराज जी योग्यांची माऊली आहे, साधकांचे मायबाप आहेत, ज्ञानियांचे राजे आहेत, ज्यांच्या हातात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा शक्तींची सिद्धी आहे. चालविली जड भिंती, सजीवाला वळण लावून चालवता येईल, वाघाला वळण लावून त्याला रिंग मास्टर नाचवतो. पण त्या चाबकाला जर सांगितलं की बाबा तू स्वतः उठ आणि सगळ्यांना शिस्त लाव, तर तो चाबक लावू नाही शकत. जो हँगर असतो, जो पट्टा असतो, त्याला जीव नाहीये. पण माऊलींची एवढी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे की तिने निर्जीव भिंत चालवली. निर्जीव भिंत चालवली, स्त्रीचा पुरुषाची स्त्री केली. जर सगळं जर बघत बसलं तर एक तर मला वेळ कमी दिलेला आहे. म्हणजे आता आपलं काय घरचं आहे म्हणून आपण पाहिजे तेवढ्या लवकर उरकू, पण विषय सुटत नाही. शास्त्राप्रमाणे काही चौकटी सांगितलेल्या आहेत. प्रवचनाच्या चौकटी आहेत, त्याच्यानंतर कीर्तनाच्या चौकटी आहेत. ज्ञानेश्वरी म्हणते की चार चरण असतात. त्याच्यातलं पहिलं 12व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी, जय जय ओ शुद्धे, जय जय ओ शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. अशी असणारे ज्ञानोबा राय श्री गुरूंची स्तुती करतात. ज्ञानोबा रायांचे श्री गुरु कोण? आता मी तुम्हाला प्रश्न नाही विचारत, मी उत्तर पण सांगत जाईल, कारण की एवढा वेळ नाही की तुमच्या मेंदूला मी चालना देत बसलेले. ज्ञानोबा रायांचे श्री गुरु, त्यांचेच मोठे बंधू श्री निवृत्ती दादा. त्यांना उपदेश कोणी केला? गहिनीनाथांनी. ती परंपरा कुठून चालत आली? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, त्यांच्यापासून चालत आली जी गुरु शिष्य परंपरा, ती निवृत्ती दादांकडे आली. आणि ज्ञानोबा राय माऊली सांगते की हे निवृत्ती दादा, तुम्ही कसे आहात? जय जय ओ शुद्धे, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही उदार अंतर करणारे, तुम्ही दानशूर आहात. माऊली म्हणते श्री गुरु निवृत्ती दादा, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही दानशूर आहात, पण नुसते दानशूर नाहीये. तुम्ही नुसते दानशूर नाहीये तर तुम्ही कसे आहात? अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आई आहे. जसं बाळाला बोलता येत नाही, पण आईला कळतं की माझ्या बाळाला काय हवं आहे. गायला पान्हा धुवून लगेच नाही येणार, पण जसं वासराला बघताच गायला पान्हा फुटतो,
तसं आपल्या शिष्याला बघताच गुरुला सुद्धा पान्हा फुटला पाहिजे. मागे मला वाटतं 3 वर्ष अगोदर सेवा माझ्या पदरात आलेली, त्यावेळेस एक विषय झालेला. त्या विषयामध्ये थोडस कडक तिखट कडू एक शब्द माझ्याकडून बोलला गेलेला. मरका गुरु मरका चेला त्यांचा विषय पण तसाच होता. वाघिणीचं दूध कुठल्याही भांड्यात थांबत नाही. मी नाही सांगत, माऊली सांगते. वाघिणीचं दूध प्यायला सोन्याचं भांडे लागतं. पहिले तर वाघीण तिच्या जवळ जायचं आणि तिचं दूध काढायचं, म्हणजे तिकडे सहज वाटलं. दूध तर लांब राहिलं, पण तिचं दूध सुद्धा सोन्याच्या भांड्यात थांबतं. हे शास्त्रामध्ये सांगितले, मी नाही सांगत. ग्रंथ पडताळून बघा. भक्त ज्ञानी भक्त, एक भक्त ज्ञानी असतो आणि एक भक्त त्याला फक्त एवढंच माहिती की मला हे सांगितले मी हे करावं. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, एक बैंगन दो कोथिंबीर की जोडी, चल घोंगडी ले चल पहिले थडी. दृष्टांत आहे, जर वेळ असेल तर मी सांगून जाईल. एक बैंगन, एक वांग, 2 कोथिंबीर की जोडी, 2 कोथिंबीरची जोडी, ही घोंगडी, चल घोंगडी, ही नदी, चल ले चल पहिले थडी. बोलणारा कोण आहे? शेतकरी. आणि त्याला बोल कोणी दिला? महान मोठे ब्रह्मवेत्ते. त्यांनी काय सांगितलं? महाराज तुम्ही एवढे मोठे ब्रह्मवेत्ते आहात, मला काहीतरी गुरुमंत्र द्या. आहे आपल्या गुरु बोलले, त्यांना आताच विषय झाला आमचा, गुरुमंत्र द्या. महाराजांना इगो होता थोडासा, अरे ह्याला काय गुरुमंत्र देऊ, हा शेतकरी आहे, ह्याला काय सांगायचं. म्हणून त्याने सांगितलं, हे बाबा बस. म्हणलं काय? तुला एक गुरुमंत्र देतो. एक बैंगन, एक वांग, 2 कोथिंबीर की जुडी, 2 कोथिंबीरच्या जुड्या, एक घोंगडी, चल ले चल पहिले थडी. म्हणजे त्या पाण्यातून मला पलीकडे घेऊन जा. पण शेवटी शेतकरी होता, त्या शब्दावरती विश्वास ठेवला. गुरूंच्या मुखातून आलेल्या शब्दावरती त्या शेतकऱ्याचा काय होती? श्रद्धा होती, विश्वास होती. तसंच माझ्या माऊलींचं त्यांच्या श्रीगुरूंच्या वचनावरती विश्वास आहे. पण त्या ब्रह्मवेत्याला विश्वास नव्हता का जो मंत्र मी दिला तो खरंच काम करेल. पण त्या विश्वास होता की नाही, श्री गुरु सांगतात ते मी हे केलं पाहिजे. सकाळी उठलं की त्याच्यानंतर एक माळा जपायचा, एक मणी घ्यायचा, 2 बैंगन, एक बैंगन, 2 कोथिंबीर की जोडी, चल ले चल पहिले थडी, असे 108 माळा जपत राहायचा, मणी जपत राहायचा. त्याच्यातला एक शहाणा सुज्ञ ज्ञानी. आता ज्ञानी भक्ताबद्दल मी बोलतोय. ज्ञानी भक्त आहे ना, हे असं का, हे तसं का, शंका. ज्ञानी भक्ताच्या मनात शंका येते, पण त्या शंकेच्या पोटी भक्ती असेल ना तर ती साध्य होते. श्रद्धा पाहिजे, पण ती ज्ञानी भक्तासारखी पाहिजे. आणि श्रद्धा पाहिजे ती अज्ञानी भक्तासारखी पाहिजे. म्हणजे मुळामध्ये श्रद्धा ही पाहिजे, पण ती कशी पाहिजे? निस्वार्थ पाहिजे, निसंशयी पाहिजे. त्यांनी जप केला. एक दिवस त्यांच्या प्रवचनाला यायचं म्हटलं तर पलीकडे पावसामुळे नदी भरलेली. गुरूंच्या प्रवचनाला जायचं, त्यांचं प्रवचन आहे, जाऊ कसं? जो मंत्र सांगितलेला, टाकली घोंगडी पाण्यावरती, हातात माळ घेतली, सांगितलं एक बैंगन, 2 कोथिंबीर की जोडी, चल घोंगडी ले चल पहिले थडी. तो त्या घोंगडीवरती बसून प्रवचनाला आला. कोण? शेतकरी. प्रवचनाला आला, प्रवचन उरकलं. महाराज म्हणतात एवढा पाऊस पडलाय, एवढी नदी तुडुंब वाहतीये, आणि हा गडी आला कसा? नाही, याचं अंग भिजलं. पोहून आला असतं तर अंग भिजलं असतं, अंग पण नाही भिजलं. मंद मंद, एवढा काय पाऊस नव्हता पडत की अंग भिजावं एवढं, पण तू येतो पलीकडे. त्यावेळेस त्याला विचारते की बाबा तू आला कसा काय? जसे आपण श्रोत्रिय वर्ग आहात, सुज्ञ आहात, त्याच्यातलं एक सुज्ञ, अरे एवढं नदी पलीकडे वाहून चालली, तू आला कसा? त्यावेळेस म्हटलं मला आपल्या गुरु महाराजांनी मंत्र दिलेला, त्या मंत्राचा जप केला आणि घोंगडी पाण्यावरती टाकली आणि मी त्याच्यावरती बसलो आणि मंत्र जप करत करत इथे आलो.
त्यांना खरंच वाटे ना, नाही नाही तर तू काय मोठ्या बडाया मारतोयस, असं कधी असतं का? पण शिष्याचा विश्वास होता गुरूंच्या शब्दावरती, पण गुरूंचा विश्वास नव्हता दिलेल्या मंत्रावरती. विषय संपला, मला पुढे नाही बोलायचा. मरका गुरु पण श्रद्धावान भक्त. मरका गुरु मरका चेला नाही. गुरु अभिमानाने मेला, पण त्याचा विश्वास नव्हता दिलेल्या शब्दांवरती. पण घेणाऱ्या शिष्याचा विश्वास होता की माझ्या गुरूंनी सांगितलं ते सत्य आहे, त्याचा मी जाप केला तर काय होईल, माझा उद्धार होणार आहे. म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रिय. श्रद्धा पाहिजे. श्रद्धा कशी पाहिजे? अंधश्रद्धा पण नको, अंधश्रद्धाही नको. श्रद्धा पाहिजे, पण तिकडे भाव पण पाहिजे शुद्ध, की खरंच आपल्या हिताचं सांगतोय का. त्याच्या पोटी भाव होता की माझे श्री गुरु माझ्या हिताचं सांगेल. गुरुंना विश्वास नव्हता, शिष्याला विश्वास होता. शिष्याचा उद्धार झाला, गुरु तिकडेच राहिले. म्हणून ज्ञानी व्हा, श्रोत्रिय व्हा. जसं वाघिणीचं दूध घ्यायचं असेल तर पात्र पण सोन्याचं लागतं, तसंच आपलं सुद्धा पात्र सोन्याचं करावं लागतं. आणि आपलं सोन्याचं पात्र म्हणजे हा नाशिवंत देह. या देहामध्ये काय, बाबांनी मगाशी विषय म्हणला, लहान मुले त्याला आताच कुठे तुम्ही हे दाव घातले. मी म्हंटल बाबा तुम्हीच मला उत्तर द्या की हे दाव मी कधी घालायचं माझ्या मुलाला, कधी घालणार हे दाव. हे दाव आहे आपल्या भाषेत, आपल्या भाषेमध्ये दाव आहे. पण नाही, समुद्राने त्याची मर्यादा ओलांडली ते एका क्षणामध्ये पृथ्वीला पाण्यामध्ये बुडवेल. पण माऊली म्हणतात की नाही, माझं श्री गुरु तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जय जय व शुद्धे, तुम्ही शुद्ध आहात, पवित्र आहात. तुम्ही दिलेलं ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं आहे आणि मी घेण्यासाठी असमर्थ आहे. आणि मला तुम्ही समर्थवान केलं ते घेण्यासाठी. अशी असणारी तुम्ही आई आहे की जी मला काय हवे ते तुम्ही मला देत आहात. म्हणून तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही पवित्र आहात. नुसतं पवित्र नाहीये तर तुम्ही उदार आहे. उदार दान देतो त्याला आपण काय म्हणतो, दान देतो ना, अरे किती उदार दानशूर दाता आहे. उदार ही उपमा कोणाला लागते, दानशूराला लागते ना. आज शास्त्र बघितले बरोबर आहे, कोण कोण दानशूर होता. आता जर त्याची पूर्ण आपण रेखाणी केली, आखणी केली तर सर्वात पहिले दानशूर कोण, विषयाला वाढत जाईल. पण माऊली म्हणते तुम्ही उदार आहात, दानशूर आहात. पहिला दानशूर कोण, रावण. नेत्रकमळ काढून वाहिलं ना, खिशातलं नाही सांगत ना मी, जे सत्य ते सांगतो. आणि आता काही शब्द जरा उच्च कोटीचे असतात. श्री गुरूंचा आशीर्वाद आहे, घराण्याचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे तुमच्या बुद्धीपर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल हे मला समजणार नाही. पण मी शक्यतो जेवढ्या साध्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढा प्रयत्न करतोय. दानशूर आहात, उदार आहात. नुसतं दानशूर नाही, उदार नाही तर तुम्ही काय करतात, आपल्यासारखं तात्काळ करून घेतात. परीस लोखंडाला लावलं तर ते लोखंडाचं सोनं होईल, पण ते लोखंडाला परीस हे परीस नाही बनवत, बनवेल नाही बनवणार. पण संत असे आहेत की आपणा सारिके करीती तात्काळ. संतांच्या सानिध्यात आलो आपण, संतांच्या सानिध्यात आलो की संत आपल्याला तो ब्रह्मानंद पाजतात की जिकडे स्वर्गाचं सुख सुद्धा आपल्याला न्यून वाटतं. देवाला सुद्धा या मृत्यूलोकाची अपेक्षा होती, कारण की हा जो आनंद आहे, हा परमानंद आहे, हा फक्त ना फक्त मृत्यूलोकात आहे. हा स्वर्गातही नाही, वैकुंठातही नाही, पाताळ लोकातही नाही, कुठेच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला सप्त रीता ठाव नाही उरला. कुठे विठ्ठल नाही, सगळीकडे विठ्ठल आहे, तरी सुद्धा तो काय करतो, मृत्यूलोकाची अपेक्षा करतो. एक सामान्य नाशिवंत देहामध्ये तो
स्वतःचा अवतार धारण करतो. आणि हा आनंद फक्त न फक्त मृत्यू लोकात आहे. माऊली म्हणतात श्री गुरु असा ब्रह्मानंद असणारा जो आनंद आहे तो तुम्ही मला दिलाय. माझ्या पात्रतेला ओळखून तो तुम्ही मला दिलाय. म्हणून हे श्री गुरु तुम्ही माझी कोण आहे? माझी आई आहे. म्हणजे श्री गुरूंना ज्ञानोबारायांनी आईची उपमा दिली, ज्यांना पूर्ण विश्व माऊली म्हणतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, माऊली योग्यांची, ज्यांनी सर्व सिद्धी प्राप्त केल्या. आणि असे असणारे चांगदेव महाराज, त्यांना मुक्ताईने उपदेश करावा. महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर, असे असणाऱ्या त्यांच्या सानिध्यात असणारी माझी छोटीशी चिमुकली मुक्ताई तिने उपदेश करावा. चांगदेव पाशिष्टी लिहून दिली, 65 ओव्या लिहून दिल्या मुक्ताईने. का? दादा, मुक्ताई म्हणती ज्ञानोबारायांना, दादा एवढा जपी तपी ह्यानी पत्र लिहिलं पण त्याच्यात काहीच लिहिलं नाही, का बरं असं? त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ते बरं आहे ना, नाही लिहिलं ते बरं झालं. काहीतरी चित्र विचित्र लिहिलं असतं तुला खोडाफोड करून घ्यायला अवघड पडलं असतं. चांगल्या कोरा आहे म्हणून बरं आहे, तू त्याच्यावरती व्यवस्थित लिहू शकते. म्हणून ते लिहिण्यासाठी वयाच्या लहानपणापासूनच माळ घाललं पाहिजे. ते मनावरती रुजलं पाहिजे बिंब. माय बाप काय करते? मायेच्या पोटी जन्माला घालते की हा म्हातारापणी मला सांभाळेल. पण संत असतात ते, त्यांना अपेक्षा नसते. आपणासारखी खरेदी तात्काळ श्री गुरु तुम्ही तुमच्यासारखं मला बनवलं, ब्रह्मानंद दिला, म्हणून तुम्ही काय आहात? तर माझी आई आहात. म्हणून साध्या सोप्या भाषेत ओवीचा अर्थ असा आहे की हे श्री गुरु तुम्ही उदार आहात, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही दानशूर आहात. एवढे नसून तुम्ही असा आनंदाचा वर्षाव करणारी आई आहात. म्हणून मी तुम्हाला या ओवीच्या माध्यमातून आई या रूपाने संबोधतो. असं साधा सोपा या ओवीचा अर्थ समजला? श्री गुरु ना माऊली आई असं म्हणतात. किती साधा आणि सोप आहे. पण जय जय ओ शुद्धे. आता तो ओ कुठला, ती शुद्धता कुठली, ती पवित्रता कुठली, ते दानशूर दान कुठलं? दानाचे 3 प्रकार आहेत. कनिष्ठ दान, थोडं शास्त्र पण सांगणं गरजेचं आहे, नाही तर असं वाटेल की हा नुसत्या गोष्टी सांगतोय. विषय थोडा गहन आहे. मी येणार आहे, आपला मुद्दा फक्त आईवर बोलायचा आहे, पण विषय आहे थोडंसं सांगणं गरजेचं आहे. दानाचे 3 प्रकार. एक दान कनिष्ठ दान, एक दान मध्यम दान आणि एक दान अपरादान. कनिष्ठ दान, बाबा मला 100 रुपये देता का? मुला 100 नाही, हे 50 आहे, चालू आहे नाही आहे मला माहित नाही. त्यांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली द्यायची, पण त्यांनी मला मागितलं तेवढं दान नाही दिलं. काय दिलं? 100 मागितले, साध्या सोप्या भाषेत त्यांनी दिले किती? 50 रुपये. माझी गरज भागली नाही, पण ठीक आहे जाऊ दे, काही नाही तरी फुलाची पाकळी दिली ना, रामकृष्ण दिलं दान. पण ते कुठलं दान दिलं? अपेक्षेपेक्षा कमी दिलं. त्याला म्हणतात कनिष्ठ दान. कनिष्ठ म्हणजे कमी दिलं. मध्यम दान, मला 100 रुपयाची अपेक्षा आहे, एखाद्याने मला 100 रुपये दिलं, पण त्यांनी असा नाही विचार केला की जर 100 दिलं तर ह्यांचं काम होईलच का तेवढ्या? जेवढं मागितलं तेवढंच दिलं, जेवढं मागितलं तेवढंच दिलं, पण कशासाठी पाहिजे, काय कार्य आहे हे विचारलं नाही. दिलं त्याला म्हणतात मध्यम दान. आणि अपरादान, 100 मागितले एका व्यक्तीला 100 रुपये मागितले, पण त्यांनी काही नाही विचार करता साध्या पेहराव्यावरती, साध्या त्यांच्या स्वभाव भोळ्यापणावरती सांगितलं, बाबा 100 नाही हे 500 ठेवा, तुमचं काम पूर्ण झालं की तुम्ही मला द्या, नाहीतर तुमच्या जवळच राहू द्या, पण 100 नाही हे 500 ठेवा. अपेक्षा कुठली होती? 100 रुपयाची. त्यांनी दिलं किती? 500 दिलं.
400च अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. जमलं तर द्या, नाही तर नका देऊ. तसं श्री गुरु हे अपराधान देतात, अपेक्षापेक्षा जास्त देतात, पण कमी देत नाही. जीवाचा उद्धार करतात. श्री गुरु जीवाचा उद्धार करतात. तसं त्या हिशोबाने तुम्ही उदार आहात. माऊलींचा उद्धार केला ना. कितव्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली हो? माझा तर विषयच नाही आता. त्याच्यातलं एक कोर्स सुद्धा आपल्यामध्ये नाहीये. हा बारका बाळ आहे, ज्याला संसाराचा गंध सुद्धा नाहीये. त्या वयामध्ये माऊलींनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन. ज्यांना संसाराचाच गंध नाहीये, ज्यांनी संसाराला शिवलं नाही, ते बालक, ते विश्वरूप, ते म्हणते की अवघाची संसार सुखाचा करीन. आणि नुसता सुखाचा नाही करेन तर काय करेल? आनंदे भरीन तिन्ही लोक. आकाश, पृथ्वी आणि पाताळ, या तिन्ही लोकांमध्ये मी काय करेल? आनंद भरून टाकेल. कितव्या वर्षी हो माऊलींनी हा बंगलेला असेल? त्या वयाला बोलता सुद्धा येत. मग ती आई ज्या श्री गुरूंना आईची उपमा देते, म्हणजे नक्कीच तिकडं काहीतरी विशेष आहे ना. आणि आज आपला विषय आहे की आज कुलदेवतेबद्दलच बोलायचंय. मी सांगितलं प्रत्येकाची कुलदेवता कोणाची 3 आहे, कोणाच्या 5 आहेत, कोणाच्या 7 आहेत, कोणाच्या 9 आहेत, 9 गाई, कोणाच्या 11 आहेत. खिशातलं काढून बाजारात मांडणारा मी नाही. अभ्यास करूनच सांगणारा विषय माझ्याकडे भेटेल. नाही समजलं सरळ सांगणार, बाबा माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे, मला हे समजत नाही. कोणाच्या 11 कुलदेवता आहेत. बाबा बरोबर ना? बाबा कोणाच्या 11 कुलदेवता आहेत, कोणाच्या 9 आहेत, कोणाच्या 18 आहेत, कोणाच्या 21 आहेत. पण आपल्या कुलदेवता किती? आज आपण पूजा मांडली ना, किती मुखवटे आहेत आपल्या कुलदेवतेचे मोजले ना? किती? 5. बरोबर ना? प्रत्येक कुलदेवताचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे का? चला, आहे माहिती. पण माझी अशी इच्छा आहे की जसं मी लेकरू आहे तुमचा, तसं आपण सगळे त्या आईचे लेकरू आहोत ना. मग आपण एकदा त्या कुलदेवतेचं नाव घेऊया. श्री कुलदेवी जोगेश्वरी. बोला. श्री कुलदेवी जोगेश्वरी. श्री कुलदेवी पद्मावती. श्री कुलदेवी पद्मावती. श्री कुलदेवी जनाई. श्री कुलदेवी जनाई. श्री कुलदेवी मनाई. श्री कुलदेवी मनाई. श्री कुलदेवी उपन्या. श्री कुलदेवी उपन्या. आम्हा सर्व लेकरांचा तुझ्या चरणावरती साष्टांग नमस्कार आहे. आणि तू आमची हा नमस्कार आमचा स्वीकार कर. आम्हाला सद्बुद्धी दे आई. आणि माझ्या मुखातून काही चुकलं असेल, कुठलं वर्णन सांगताना काही चूक झाली असेल आई, तर मला क्षमा कर. आणि मी ह्या तुझ्या नावाचा विस्तार करण्यासाठी मी सक्षम होतो. तुझ्या कृपा आशीर्वादाने मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्या कुलदेवतेबद्दल सगळ्यांना माहिती आहे नाव, पण त्यांचा जसा इतिहास प्रत्येक कुलदेवतेचा वेगवेगळा आहे, तसं तिचं कार्य सुद्धा वेगळं आहे. विचार करा, ज्यांनी सृष्टी निर्माण केली, विष्णूचं काय कार्य आहे? भगवान विष्णूचं पालन करणं. ब्रह्मदेवाचं कार्य काय आहे? निर्मिती करणं. आणि भगवान शिवशंभू शंकराचं कार्य, जे आपलं आराध्य दैवत आहे, आपल्या पांढर काळभैरव, हे कोणाचं स्वरूप आहे? भगवान शिवाचं स्वरूप आहे ना. त्यांचं काय कार्य आहे? संहार, जीवाचं. बरोबर ना? तर तसंच आपल्या कुलदेवतेचे सुद्धा कार्य आहे. श्री आई कुलदेवी जोगेश्वरी हिचं पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. ही देवी कशी आहे? आपली जोगेश्वरी आई. जोग म्हणजे योग आणि ईश्वरी म्हणजे आद्य स्वरूप. जोग म्हणजे योग आणि ईश्वरी म्हणजे आद्य स्वरूप.
असं जोगेश्वरी मातेचं जे स्वरूप आहे ते देवी पार्वती आणि दुर्गा मातेचं स्वरूप आहे, आदिशक्तीचं स्वरूप आहे. आणि ही देवी काय करते तर आपलं तप, संयम आणि आत्मचिंतन हिचा वास कुठे आहे? देवी जोगेश्वरीचा जो वास आहे ना ते आपलं हृदय आहे, ते आपलं हृदय आहे. कुठलंही कार्य करण्याअगोदर आई जोगेश्वरी तुझं मी ध्यान करतोय आई, माझ्या कार्याला सहाय्य हो आणि मला योग्य मार्ग दाखव. ती जोगेश्वरी आईचं कार्य काय आहे? तप, सामर्थ्य आणि आत्मशक्ती देणारी जर कुठली देवी आहे तर आई जोगेश्वरी आहे. ती देवी पार्वती आणि दुर्गेचं आद्यशक्ती रूप आहे. ती आई जोगेश्वरी, ती आई जोगेश्वरी. लक्षात ठेवा, हे शोधण्यासाठी माझे 20 दिवस गेले महाराज. काय बोलावं आई कुलदेवतेबद्दल काय प्रवचन करावं, डोकं खाजून झोप लागली. मनाला वाटलं की नाही प्रवचन सगळेजणच करतात, पण आज आपला कुळाचार पण सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर ना? आपल्या कुलदेवतेची नावं आहे पण त्यांचं कार्य काय आणि ते कसलं प्रतीक आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे. आज 30 वर्ष झाले, कदाचित कोणाला माहिती पण असेल जे जुने आहेत त्यांना प्रत्येक देवीचं कार्य, कोणाला माहित नसेल. माझा फक्त एवढाच प्रयत्न आहे की त्या देवींचं जे कार्य आहे, त्यांचा जो अवतार आहे तो कसा आला, कसा झाला आणि त्यांचं कार्य काय आहे ते थोडंसं आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तसं आई जोगेश्वरीचं कार्य आहे तप, सामर्थ्य आणि आत्मशक्ती देणारी देवी आपली आई जोगेश्वरी आहे. आपली दुसरी आई आहे आई कुलदेवी पद्मावती, बरोबर ना? आई कुलदेवी पद्मावती. आई कुलदेवी पद्मावती जी आहे ना हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. आई कुलदेवी पद्मावती हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि आई कुलदेवीचं जे उगमस्थान आहे, आई कुलदेवीचा जो जन्म झालाय ना तो एका कमळातून झालाय. पद्म म्हणजे कमळ, पद्म म्हणजे कमळ. आणि पद्मावतीचा जो कमळातून जिचा उगम झाला ना ती आई पद्मावती, ती आई पद्मावती. असं मी नाही सांगत, शास्त्र, पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्मपुराणामध्ये आई पद्मावतीचा उल्लेख आला आहे. आणि जी श्री विष्णू व्यंकटेशची धर्मपत्नी म्हणून तिला संबोधलं गेलं आहे. आणि लक्ष्मी माता हे समृद्धीचं प्रतीक आहे. कसलं प्रतीक आहे? जिथे धर्म आहे, जिथे धर्म आहे, जिथे नीती आहे तिकडे समृद्धी आहे. धर्मतेची ओवी आहे माऊलींची 18व्या अध्यायामध्ये. जिथे धर्म आहे, जिथे नीती आहे तिकडे समृद्धी आहे. मग आई पद्मावती कोणाचं स्वरूप आहे? समृद्धीचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा. नंतर पण विषय झाल्यानंतर पण असं वाटलं तर आपण चर्चा करूया. आई पद्मावती कसलं स्वरूप आहे? समृद्धीचं, लक्ष्मीचं स्वरूप आहे. तिचा वास कुठे आहे? जिकडे धर्म आहे, जिकडे नीती आहे तिकडे लक्ष्मीचा वास आहे, बरोबर आहे? 3 नंबरची आपली कुलदेविता कोण? जोगेश्वरी झाली, आई पद्मावती झाली. जोगेश्वरी, पद्मावती, आई जनाई, आई कुलदेवी जनाई. जन म्हणजे लोक. लक्षात घ्या, विषय फार गहन आहे बाबा, फार डोकं चाललंय, रात्रंदिवस विचार करतोय, प्रयत्न करतोय सांगण्याचा. चुकीचं असेल तर तुम्ही मला सांगा, बरोबर असेल तर तुम्ही शोधा मूल बरोबर बोलतंय का चुकीचं बोलतंय. पण तुम्ही नक्की विचार करा ह्या गोष्टींचा. कारण की आपण दरवर्षी कुलदेवतेची पूजा मांडतो, पण त्याचं शास्त्र सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आपण काय कशासाठी हे करतोय, आपला कुळाचार काय आहे हे पण आपण त्यांच्यासाठीच करतोय ना. वडिले सांगती त्या नामू धर्म ठेवी ती,
आपल्या पूर्वजांनी जी पूजा 30 वर्षापासून मांडत आलो तीच आपण मांडतोय, पण त्याच्या मागे शास्त्र काय, त्या आपल्या कुलदेवता कशा आहेत, कशा झाल्या, त्यांचं कार्य काय आहे, का आपण त्यांना कुलदेवता म्हणतो, हे पण कळणं गरजेचं आहे. म्हणून हा विषय आहे आजचा. ज्ञानेश्वरी आहेच, मी साधा भावार्थ सांगितलेला आहे. कुठली कुलदेवता सांगितली मी आता? 3ऱ्या नंबरची जन. जन म्हणजे लोक, लोकांची आई ती जन आई. तिचं स्थान कुठे जात्या? आपल्या वेशीवर, गावच्या वेशीवर. ती काय करते? ए जनाई माते, आज नांगर घातलाय, शेतीवाडी सुखाची होऊ दे, भरभराट होऊ दे, तुला नारळ देतो आई, आमच्या पाठीशी उभी राहा. बरोबर ना? करतो ना नवस. पाऊस महिन्यामध्ये काय झाडं लावायची असली की जनाई माते करतो ना. आता हा उल्लेख कोणी करत नाही, प्रत्येक जण प्रत्येकाच्या मनामध्ये करत. रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणा. आपली सगळ्यांची कुलदेवता एकच आहे, मग ती आपण का झाकून ठेवायची आणि का नवस असा झाकून करायचा? आज जर मला भेटलं तर तुम्हालाही भेटणार आहे, तुम्हाला भेटलं तर संपूर्ण भावकीला भेटणार आहे. मग जर एकत्र एकट्याने नवस करणं, एकट्याने साथ घालणं आणि तळतळून सगळ्यांनी साथ घालणं, कोण पळत येणार आहे? कोणाच्या हाकेला पळणार? एकट्याच्या हाकेला पळणार आहे की सगळ्यांच्या तळतळणी जी हाक आली आहे त्या हाकेला आई पळून येणार आहे? ती आई जनाई, जिचं स्थानक आपली वेश. आणि ती काय करते? आपल्या मनामध्ये जनाई मातेचं कार्य काय आहे तर ती, थोडस मला क्षमा करा, कारण की मी नुसतंच बोलतो तसं नाहीये, मला पॉइंट्स लागतात. जे आहे शोधलंय ते सांगण्याचं माझं कर्तव्य आहे आज. आणि जर मी ते चुकीचं सांगितलं तर तो मला दोष लागेल. तो लागू नये आणि कुठलाही वावगा शब्द माझ्या मुखातून जाऊ नये आईबद्दल. त्याच्यामुळे मला हे लिहून आणावं लागलंय आणि ते मी सांगणार आणि ते तुम्हालाही ऐकावं लागणार, कारण की इकडची तिकडची गोष्ट नाही, आपल्या कुळाचाराची गोष्ट आहे आणि ते समजून घ्यावी. बाहेर बसलेल्यांना आवाज जातोय त्यांनीही ऐकावं, आत बसलेले आहेत त्यांनीही ऐकावं, घरात बसलेले आहेत त्यांनीही ऐकावं. कारण की आपल्या कुळाचाराचं जे शास्त्र आहे, ज्यांचं कार्य आहे, ज्यांच्यासाठी आपण ही पूजा मांडली, त्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. आई जनाई मातेचं काय कार्य आहे तर ती तात्या श्रम, अन्न आणि शेती ह्याचा भरभराट करते, शक्ती देते शेती करायला, अन्न वाढायला ती सहाय्य करते आणि श्रम शक्तिवर्धक देवी आहे. आई जनाई काय करते? आपल्यामध्ये ती शक्तीचा संचार करते, धान्यामध्ये भरभराट करते, गावाचा विकास होतो, आपला विकास होतो. थोडस जरी पिकलं ना तरी माणसाला समाधान. हा विषय कोण देतं? आई जनाई. कारण की ती जनाची आई आहे, म्हणून तिचं नाव पुराणामध्ये जनाई असं सांगितलेलं आहे. पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये आणि ती ग्रामदेवता परंपरेमध्ये सुद्धा आहे. खाली जनाई आपलीच देवी नाही, इतर कुळाचारामध्ये सुद्धा तिला पूजतात. आपल्याच भावकीमध्ये असं नाही मी म्हणत आहे, प्रत्येक भावकीमध्ये पण तिचं स्थान आहे. आणि तिचं स्थान काय आहे? तिचं स्थान आहे आपल्या गावची वेश. ती आई जनाई. 3 देव्या झाल्या. पहिली आई कुठली? कैलास पद्मावती. दुसरी आई पहिली आई जोगेश्वरी, दुसरी आई पद्मावती, तिसरी आई जनाई, चौथी आई मनाई. चौथी आपली कुलदेवता आई कुठली आहे? मनाई. लक्षात ठेवा पोरांनो, मनाई. हा मनाई बेटा, मनाई आई. तिचं कार्य काय आहे? एखादं अरिष्ट विघ्न, मन आई. मन म्हणजे नाही. नाही, जे नाहीये त्याला नाहीच म्हणायचं. जे खोटं आहे ते खोटच आहे. जे अनर्थ आहे ते टाळण्यासाठी आपल्या या कुलदेवता आई मनाईचा उगम झाला, जन्म झाला. ती मन आई म्हणजे नाही म्हणणाऱ्याला, जे नाहीये त्याला नाही म्हणणारी जी आहे
ती मनाई. ती काय करते, येणारा जो अनर्थ आहे तो टाळण्यासाठी तिचा जन्म झाला. कुठल्या कार्याला जायचं आहे, आपण काय काय बाबा आपण म्हणतो, आई हे मनाई आहे, कार्यास निघालोय, पाठीशी सहाय्य हो, सद्बुद्धी दे आणि कार्य सुखरूप पार पड. बघा, प्रत्येक नवसामागे प्रत्येक देवीची नावं वेगवेगळी घेतोय. तात्या बरोबर ना? राम तात्या का चुकतंय? हा, बरोबर आहे ना? कार्याला निघाल तर कोणाचं नाव घेतोय? आई, मनाई. बरे, ज्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे काही गोष्टी, जे श्रवण झालेले आहेत, आणि मला सवय फार वाईट आहे, तरुणांकडे नाही बसायचं, म्हाताऱ्यांकडे बसायचं. का? आपल्याला शास्त्र कळेल, आपला कुळाचार कळेल. लोक म्हणाले, काय लोक काय म्हाताऱ्यांसोबत बसतो, पण त्यांना माहिती नाही मी काय घेतोय. त्यांना माहिती नाही कोणाजवळ बसावं, कोणाजवळ बसू नये, कोणाकडून घ्यावं. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ना, तिकडे परमात्म्याचा वास आहे. फक्त बघण्याची नजर आपली शुद्ध आहे. ती आई मनाई, कार्यसिद्धीत जायचंय, कुठलं कामाला जायचंय, हे मनाई आई, मी कार्यास निघालोय, पाठीशी उभी राहा आणि माझं कार्यसिद्धीच नाही. ती काय करणार आहे, येणारं संकट टाळण्याचं कार्य हे तिच्याकडे आहे. मनाई आईकडे काय आहे, येणारं संकट टाळण्याचं कार्य आई मनाईकडे. बरोबर. आता 5व्या क्रमांकाची देवी आपली कुलस्वामिनी कोण? आई उपण्या. आई कुलदेवी उपण्या. बरोबर. आता तिचं पण वेगळं कार्य आहे. हवा दिसते का? हवा दिसते? नाही दिसत. नाही दिसत ना. पण एखादी झुळूक आली तर शरीराला स्पर्श करते, त्याच्यावरून आपण काय समजतो की हवा आहे. तसं आई उपण्या आई जी आहे ती सूक्ष्म स्वरूपाचं स्थान आहे. तिचं जे स्थान आहे ते आपलं हृदय आहे. ती काय करते, आपल्या हृदयामध्ये सात्विक बोध निर्माण करण्याचं कार्य आई उपण्याचं आहे. ती आपल्या हृदयामध्ये बसून चांगले विचार उत्पन्न करण्याचं कार्य आई उपण्याचं आहे. उप आणि अन्य. उप म्हणजे जवळ आणि न्या म्हणजे मार्गदर्शन. उपन्या, उप म्हणजे जवळ आणि न्या म्हणजे मार्गदर्शन. अशा शास्त्रामध्ये ह्या दोन शब्दाचा उल्लेख आहे. उप म्हणजे जवळ आणि न्या म्हणजे मार्गदर्शन करणारी. मग आपल्या जवळ काय आहे? आपलं अंतर्मन. देह पाहावयासी गेलो तेथे देवाची होणी ठेवलं. तुझे आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा विसरलाशी. मग ती जी जागा जी विसरलेली आहे, जी जागा आपण विसरलो आहे आपल्या आत्मकल्याणाची, ते आत्मकल्याणाची जागा सांगणारी जी आई आहे ती आई कोण आहे? उपण्या. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी माळ घाला की वयाच्या 70व्या वर्षी माळ घाला, शेवटी जो बोध होणार आहे तो एकच आहे. कारण की तो बोध आई उपण्या जागृत करणार. माझ्या वडिलांची निरासता देवा तुझी चरण सेवा साधावया. मग तुम्ही माळ घाला की न घाला, पण अंतःकरणामध्ये जर त्या देवाबद्दल तळमळ आहे तर तुम्हाला म्हणतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढं कडक का बोललो. तो कोण? आणखी तो मनाने त्यांनी अंतःकरणाने देवाला भजला आहे. असे किती संत सांगू. सजन कासया विकुलागे, कबीराच्या मागे सजन कासया विकुलागे मांस. आता त्याचं कार्य आहे काय? शुद्ध बीजापोटी त्यांचं बीज शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध होतं. एक
पौराणिक दृष्टांत आहे. एक वारकरी नव्हता, पण वारीला जायचा, श्रद्धा होती. आता वारीला जायचं तर काय घेऊन जायचं, काय खाणार एकादशी दिवशी, काहीच कळायचं नाही. डब्यामध्ये बोंबलायचं घेऊन गेला. त्याला काय माहिती होतं, पण अंतःकरण शुद्ध होतं. तो सुद्धा भक्त आहे. म्हणजे ज्याच्या पोटी शुद्ध भाव आहे तो देवाचा भक्त. मग तो माळ घालो की न घालो. पण तिकडे एक शंका आहे, एक प्रश्नचिन्ह आहे. जर समुद्राला जर सांगितलं तू तुझ्या मनासारखा वा तर चालेल का? समुद्रे रेखा ओलांडावी. समुद्राने जर ती रेखा ओलांडली तर चालेल, हवेने त्याची रेखा ओलांडली तर चालेल, नाही चालणार ना. तसंच काही गोष्टींना बंधन असणं गरजेचं आहे. आणि त्या बंधनात राहिलो तर आपल्याला नक्कीच आपला उद्धार होईल. तसंच माऊली श्री गुरूंना सांगताय की माऊली तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या मार्गदर्शनाने मला आत्मानंदाची प्राप्ती झाली. म्हणून हे श्री आई कुलस्वामिनी, श्री आई, श्री गुरु निवृत्ती दादा, मी तुम्हाला आईची उपमा देतो. विषय माझा इकडेच पूर्ण झालाय. मी पाचीत कुलदेवतांचं तुम्हाला जेवढं माझ्या बुद्धीला झेपेल, जेवढं काही चुकीचंही असू शकतं, मी खरं आहे असं नाही, मी सुद्धा अभ्यास करूनच ते शोधलेलं आहे. पण आपल्या कुळासराचं आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीतील दोष आहेत की जे मी अजूनही चांगल्या प्रकारे करू शकत असतो पण नाही करू शकलो, ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि जे काय आहे ते आई कुठे चुकलं असेल तर ते क्षमा कर. आणि तुझ्या चरणाशी जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आई ते मान्य करून घे. चुकीचं असेल तर ते सुधारण्यासाठी मला शक्ती दे, मला बुद्धी दे, मला सामर्थ्य दे. माझ्या बुद्धीत येणाऱ्या अनिष्ट जे वाईट गोष्टी आहेत त्यांना तू आवर घाल. तसंच आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात तुझी सेवा अखंड अशीच करून घे आई. जोगेश्वरी पद्मावती जनाई मनाई उपण्या ही आमच्या पूर्ण उतेकर कुटुंबाची, पूर्ण माझ्या उतेकर भावकीची, माझी ही तळतळणी तुला विनंती आहे आई. आणि ही सेवा तुझ्या चरणाशी मी समर्पित करतो. आणि जे काय असेल ते श्री गुरूंचे आहे, श्री गुरुवर्यांचं आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या पोटी आज तुम्ही मला इकडे बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल मी आपल्या उतेकर भावकीचा फार म्हणजे फार ऋणी आहे. प्रयत्न काही चुकला असेल माझा तर मला आपला लेकरू समजून क्षमा करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आई कुलस्वामिनी माते की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यने दोषावे दोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे करांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते राहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी. अनवर्त गुणाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रवे जे लांछन मातंड जे तापहीन. ते सर्वादि सदा सज्जन सोय रे होतुम किंबहुना सगे खंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय ओवावेजी. सुखिया झाला देवरे ज्ञानदेव सुखिया झाला. देवरे ज्ञानदेव सुखिया झाला. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आई कुलस्वामी माते की जय.